तिकडे जळगाव येथील विधानावर सहकार मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी तर आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आता बाळासाहेब पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपल्या वादग्रस्त विधानानं। आता बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली। कर्जमाफीच्या विधानावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एनडीटीव्ही मराठीने ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर आता जळगाव इथल्या विधानावर सहकार मंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। जळगावच्या कार्यक्रमाच्या दरम्यान सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बोलत होते, मात्र त्यांच्या बोलण्यातून एक क्लिप काढून ती आत्ता चालवली जाते। त्या संदर्भामध्ये सहकार मंत्र्यांची आपण प्रतिक्रिया। साहेब, काल तुमची जी क्लिप तुम्ही जी भाषणाच्या दरम्यान बोललात ती क्लिप आता फिरते आणि व्हायरल होते, या संदर्भात तुमचं काय म्हणणं असणार आहे? काल एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेला असताना आपल्याला शेतकऱ्यासाठी खूप मोठं दुधाचं वरदान आहे। धवल क्रांती आपल्या भागामध्ये खानदेश मराठवाड्यामध्ये झाली पाहिजे। कोल्हापूरच्या गुळ व्यवसायाचा त्या ठिकाणी रेफरन्स दिला आणि अर्बन बँका असोत किंवा पतसंस्था असोत यांनी देखील दुधासाठी कर्ज द्यावं, पण हे कर्ज देत असताना हे कर्जमाफीमध्ये बसत नाही, एवढं त्या पाठीमागं म्हणायचं होतं। कुणाच्या भावना दुखत असतील तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। एकंदरीत जर बघितलं तर कालच्या ज्या भाषणाचा विपर्यास केला गेला आहे असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सांगतात आणि त्यांच्या बोलण्यातून जे त्यांना व्यक्त व्हायचं होतं त्याचा वेगळा अर्थ काढला जातोय आणि त्या संदर्भाने त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे। त्रिशरण मोगावकर, एनडीटीव्ही मराठी, लातूर।